दिव्यांगांच्या मागण्यांसाठी 15 ऑगस्टला सामूहिक आत्मदहनाचा इशारा। अपंग जनता दल सामाजिक संघटनाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष दीपक गुलाब जाधव यांची प्रतिक्रिया। दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत अपंग जनता दलानं 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिलाय। यवतमाळ जिल्हाध्यक्ष दीपक गुलाब जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। दिव्यांगांच्या कल्याणासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात असल्या तरी त्यांचा लाभ प्रत्यक्ष गरजू दिव्यांगांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप संघटनेनं केलाय। मागण्यांसाठी वारंवार निवेदनं, आंदोलनं, उपोषणं आणि पत्रव्यवहार करूनही वर्षभरापासून ठोस कार्यवाही झाली नसल्यानं संघटनेनं तीव्र नाराजी व्यक्त। अपंग जनता दल सामाजिक संघटनाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष दीपक गुलाब जाधव केली आहे। नमस्कार, मी दीपक गुलाब जाधव, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अपंग जनता दल। यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब कार्यालय यवतमाळ यांच्या दालनासमोर स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट रोजी दिव्यांगांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन आयोजित केलेले आहे। यामध्ये प्रमुख मागण्या आहे दिग्रसमधील सुभाषचंद्र बोस मार्केटमधील गाळा 14 किंवा 15 त्यामधून एक गाळा दिव्यांगांना विनामूल्य देण्यात यावा। दुसरी मागणी आहे आमची दिव्यांग 5% निधी। बाकी जिल्ह्यामध्ये ऑफलाईन सुरू आहे, या संदर्भात यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिव्यांग 5% निधी ऑफलाईन चालू करण्यात यावे। तिसरी मागणी आहे आमची दिग्रस तालुक्यातील पुष्कळ दिव्यांग थकीत निराधार योजनेपासून वंचित आहे, तरी त्यांचे रक्कम त्वरित बँकमध्ये जमा करण्यात यावी। चौथी मागणी आहे आमची पुरणलाल सकरू सहदेव यांनी 2014 मध्ये घेतलेले पीक कर्ज ICI बँक शाखा दिग्रस त्यांनी वारंवार फोन करून वसुली करण्यासाठी तकादा लावण्यात आहे, तरी त्यांचे कर्ज माफ करण्यात यावे। या संदर्भात दीपक गुलाब जाधव यवतमाळ जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या दालनासमोर सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात येणार आहे। यामध्ये आत्मदहनकर्ते पुरणलाल सकरू सहदेव, दशरथ परशुराम जाधव, अनिल हनसिंग राठोड यांचे आत्मदहन आंदोलन करण्यात येणार आहे। त्याच्यात अनुचित घडल्यास जिल्हाधिकारी कार्यालय जबाबदार राहील ही विनंती।